नजीकच्या जंगलात एक दुष्ट क्रूरसिंग सिंहराजे राज्य करत होते. ते खूप दुष्ट होते. त्यांना प्रजेबद्दल अजिबात काळजी नव्हती, दयामायाही नव्हती. ते प्रजेशी क्रूरतेने वागायचे. एकदा काय झालं, भयंकर उन्हाळा आला. जंगलातली झाडे, फळे, गवत सगळे सुकून गेले. पाण्याचे सरोवरही आटून गेले. सगळ्या प्राण्यांना प्रश्न पडला, अरे अन्नही गेलं सुकून उन्हाळ्यानं, आता पाणीही जंगलात नाही, काय करायचं आपण? सगळ्या प्राण्यांना प्रश्न पडला. पण एक छोटंसं सरोवर होतं, ते क्रूरसिंग महाराजांच्या गुहेजवळ होतं. त्यात फक्त थोडे पाणी होते. मग प्राणी काय म्हणले एकमेकांना, अरे आपल्या महाराजांच्या गुहेजवळ एक सरोवर आहे, त्यांना विचारून आपण पाणी पिऊ त्यातलं. ठीक आहे, सगळे प्राणी म्हणाले. मग डब्बू अस्वल मामा काय म्हणाले, अरे थांबा, मी आधी जाऊन येतो. क्रूरसिंग महाराज पाणी देतात का पाहून येतो, मग सगळे आपण जाऊ. ठीक आहे. मग डब्बू अस्वल मामा गेले. क्रूरसिंग महाराज गुहेच्या बाहेर होते. मग डब्बू अस्वल मामा काय म्हणाले, महाराज थोडं मी पाणी पिऊ का सरोवरातलं? ए मूर्खा, काय विचारतोस? हे सरोवर माझं आहे, हे जंगल माझं आहे, हे पाणी माझं आहे. तुला पाणी नाही मिळणार. आधीच भयंकर उन्हाळा आहे आणि हे छोटंसं सरोवर आहे, त्यात पाणीही थोडंच आहे. ते मला पाहिजे. मी कुठे जाऊ? मला रोज लागणार पाणी, ते अजिबात मिळणार नाही पाणी. चल निघून. असे म्हटल्यावर डब्बू अस्वल मामा सगळ्या प्राण्यांच्या विषयी निघून आले. मग आता प्राण्यांना प्रश्न पडला, अरे आता आपल्याला जंगल सोडून गेलंच पाहिजे. मग हत्ती दादा म्हणाले, मित्रांनो असे काही करू नका, हे पूर्वीपासूनचे आपले जंगल आहे. काही तर आपण पाण्यासाठी पर्याय बघूया. चला माझ्याबरोबर सगळे आपण क्रूरसिंग महाराजांच्याकडे जाऊया. मग सगळे प्राणी क्रूरसिंग महाराजांच्याकडे गेले. सगळ्या प्राण्यांना बघून म्हणाले, क्रूरसिंग महाराज, अरे काय रे, कशाला आलात तुम्ही इकडे? मग अप्पू हत्तीदादा म्हणाले, महाराज जंगलात आपल्या अन्न नाही, सगळं उन्हानं वाळून गेले, सरोवरही आटून गेले. तुमच्या गुहेजवळ थोडं पाणी आहे सरोवरात, आम्ही पिऊ का? सगळे प्राणी खूप तहान लागल्या, काहीतरी करा. अजिबात नाही, एका प्राण्यालाही या माझ्या सरोवरातलं पाणी मिळणार नाही. चला जा इथून. तेव्हा हरणीताईच्या छोट्याशा पिल्ल्याला राहवलं नाही, त्याला खूप तहान लागली होती. मग ते पिल्लू हळूहळू सरोवराजवळ गेलं आणि पाण्यात तोंड घालतोय तोपर्यंत त्या क्रूरसिंग महाराजांनी त्याच्यावर झेप घेतली, त्याची शिकार करून त्याला खाऊन टाकलं. हे बघून सगळे प्राणी हळहळायला लागले. अरे काय हे महाराज, हे म्हणा आमचे राजे प्रजेची काळजी करतात, कशी काळजी करतात बघा. सगळ्या प्राण्यांना संताप आला, पण करणार काय? मग हरणीताई रडायला लागल्या. सगळे प्राणी चिंताग्रस्त झाले. मग अप्पू हत्तीदादा म्हणाले, आता नाही मित्रांनो, आता आपण जंगल सोडून जायचंच, इथं थांबायचं नाही. मग सगळे प्राणी हळूहळू चालत 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 जंगल सोडून निघाले. चालत मजल दर मजल करत करत दुसऱ्या दिवशी ते दुसऱ्या जंगलात आले. हो नशिबाने ते जंगल इतके संपन्न होतं. हिरव्यागार फळांनी, फुलांनी, झाडांनी भरलेलं जंगल, भरपूर पाणी असलेले सरोवर, मऊ मऊ गवत. सगळे प्राणी खुश झाले आणि सगळ्या प्राण्यांना आनंद झाला. मग सगळ्यांनी ठरवलं आता याच जंगलात राहायचं, हे जंगल सोडून जायचं नाही. मग सगळे प्राणी त्या आनंदाने जंगलात राहायला लागले. हरणीताईला आपल्या पिल्ल्याची खूप आठवण होत होती. तिचा जीव सारखा कासावीस व्हायचा पिल्ल्याच्या आठवणीने. त्या दुष्ट क्रूरसिंगचा भयंकर तिला संताप आणि राग यायचा. ती अश्रू ढाळायची. पण सगळे प्राणी म्हणायचे, हरणीताई तू काळजी करू नकोस, त्या दुष्ट सिंहाने विनाकारण तुझ्या बाळाचा बळी घेतला, पण त्याचे तो प्रायश्चित्त फेडेल.
मग इकडे काय झालं? सगळ्या प्राणी दुसऱ्या जंगलात जाऊन निवांत राहू लागले. इकडे काय झालं? भयंकर ऊन असल्यामुळे त्या क्रूरसिंग महाराजांच्या गुहेजवळ जे सरोवर होतं ना, थोड्या पाण्याचं ते आटून गेलं. पाणी नाही त्यात. आणि अतिशय उन्हामुळे, सूर्याच्या आग ओकण्यामुळे काय झाले? सगळ्या जंगलात वणवा पेटला. आणि हे क्रूरसिंग महाराज गुहेत झोपले होते. आपोआप त्यांच्या गुहेभोवतीचे सगळे गवत पेटले. वाऱ्याने आग सगळ्या जंगलात पसरली आणि आगीच्या ज्वाळा यायला लागल्या. क्रूरसिंग महाराज गुहेच्या बाहेर आले. त्यांना बाहेर पडता येईना. कसे बसे त्या आगीतनं उडी घेतली, पण त्यांची आयाळ भाजली, पाय भाजले. पण ते कसे तरी धडपडत तिथून निघून गेले आणि दुसऱ्या जंगलात जखमी अवस्थेत लंगडत कसे तर राहून आपले पोट भरू लागले. म्हणून कधीही चांगले कर्म करावे, म्हणजे आपल्याला चांगले फळ मिळते. हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.